हो हो ठीक आहे, चालेल चालेल. मी करते तुम्हाला अर्ध्या पाऊण तासात फोन. अच्छा. मी का? हा? शैलेश आणि योगिनी आले नाहीत का पार्टीहून अजून? मला काहीच माहित नाही का तू? सॉरी आत्या ते निघालेत पार्टीवर ना, पण मला वाटत नाही ते जेवतील. आय गेस त्यांनी तुझी तशी परमिशन पण घेतली होती ना? हो, माझ्या मर्जीने वागणारे लोक अजून राहतात या घरात. आत्तू मीर, उद्याचं शेड्यूल रेडी आहे? ऑफकोर्स आत्या, तू मला एखादं काम सांगितलंस आणि ते मी पूर्ण केलं नाही असं होणं शक्यच नाही. गुड. आत्तू, तू तो गाजराचा हलवा खाऊन नाही का बघितलास? खा ना, छान झालाय. का? तू केलास? हो हो, मीच केलाय. घे ना, खाऊन बघ ना. कसा झालाय? छान झालाय. मला माहित नव्हतं तू इतका छान गाजर हलवा बनवतेस. हो. खूप दिवसांनी असा हलवा खायला मिळतोय. काही वेगळ्या पद्धतीने केलायस का तू? वेगळं काही घातलंयस का त्याच्यात? हो. काय घातलंयस? हा? अगं काय विचारतेय, कसं केलंयस? काय घातलंयस त्याच्यात वेगळं? हेच नेहमीच गाजर मेन. वेलची, दालचिनी. दालचिनी? दालचिनी नाही, वेलची. आणि हे आपलं आत्तू, वीणाने बनवलाय हलवा. आत्तू ती खास तुझ्यासाठी बनवून घेऊन आली होती, पण तेव्हा तिला देता आला नाही. तू प्रभासला कामावर परत बोलवावस. काय होतं आता, प्रभासकडे काम नाहीये, तो घरी असतो, त्यामुळे त्याच्या रिकाम्या डोक्यात सतत वीणाचे विचार चालू असतात. मग तिला फोन करणं, तिला भेटणं, ह्या सगळ्यामुळे प्रभास दुरावतोय आपल्यापासून, तुझ्यापासून. प्रभास, तू उद्यापासून ऑफिस जॉईन करू शकतोस. आत्तू, जेवा सगळे. तुझं हे डोळे बंद कर, हात पुढे कर, हे असलं काही करायला लावू नकोस मला. माझ्यासाठी जर काय आणलं असेल ना तर दाखव मला. तुझ्यासाठी काही आणलं नाहीये मी. कशाला काय आणू? मी डोळे कशाला बंद करू? सांगितलेलं ऐकायचंच नाही असं ठरवलंयस का तू? मम्मी कधी कधी माझ्यासारखीच वाटतेस तू. डोळे बंद कर ना प्लीज प्लीज प्लीज. कर ना. केले बंद. उघडू नको. हा नाही उघडत. बंदच ठेवा, चिटिंग नाही करायची. बंदच आहेत. आवर लवकर. काय ते? हो 2 मिनिटं. एकच. डॅन.
आता उघडायचे असतात ग डोळे. उघड. बघ. शर्ट मस्त आहे ना? तू काय आता शर्ट घालणार आहेस का? ते छोटे कपडे घालून गेलेस ते काय कमी होतं का? का दादा मामा त्या कपड्यांवरून ओरडला म्हणून आता शर्ट घालणार आहेस? असंही काय म्हणा, आजकाल फॅशनच्या नावाखाली मिहीर साठी घेतलाय शर्ट. काय मिहीरसाठी? छान आहे ना? छान दिसेल त्याला. हो चांगला आहे, पण महागातला दिसतोय. मिहीर सदावरती आहे तो. त्याच्यासाठी महागातलाच शर्ट आणणार मी. हो पण कितीला पडला? 600-700 रुपयाचा तरी असेल ना? 600-700. मिहीर सदावर्तेला मी 600 आणि 700 रुपयाचा शर्ट देणार. मग कितीचा आहे तो? 2000. 2000? तुम्ही आपल्या घरात अख्ख्या महिन्यात एका माणसावर सुद्धा आपण 2000 रुपये खर्च करत नाही ग, आणि तू एका झटक्यात एवढे पैसे खर्च करून आलीस? मम्मी समज, आपण मिडल क्लास आहोत, तो नाही. तो नाशकातल्या एका श्रीमंत कुटुंबाचा वारसदार आहे. हा म्हणजे एवढीच जर का घाई होत असेल तर आत्ताच्या आत्ता लग्न लावून टाकूया आपण. ते काय ते सिंदूर आणि काय फुलं वगैरे आपण इकडे मॅनेज करू ना. हा ते सेंदूर वगैरे मिळेल. करायचंय ना? अरे पण ती तयार आहे का मिसेस सदावर्ते बनायला? काय मिसेस सदावर्ते? लास्ट मी तयार आहे. ओ तयार आहे. अरे पटकन पटकन मग लावा, चला फोन लावा पटकन. पण मी जर मिसेस सदावर्ते झाले तर तुमच्या सगळ्यांचा डबा बंद. ही काय कंडिशन आहे? हे नाही हा, हे विणं अजिबात नाही. तर प्रभासचा डबा असेल ना तर मला बरं पडतं ना, नाहीतर कोण सकाळ सकाळ उठून सगळं करणार. पण वीणा, डबा का बंद ग? उलट तू संगमनेर वरून येणार नाहीयेस तर तुझा वेळ वाचेल. तू जास्त खायला घेऊन यायला हवं. मैं कमी ये बोल, काही काम आहे? काय बोल ना. नाही आहे का काम? नाही काम आहे. आपण म्हणजे एक मिनिट, तुझं ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये. आणि मी काय काम सांगते ते नीट ऐक. मी अकाउंटंटला काही काम सांगितलंय, ते रिपोर्ट्स काढायला सांगितले, ते झालेत की नाही जरा चेक कर. आणि आपल्या क्लायंटची लिस्ट काढायला सांगितली, ती पण जरा चेक करून घेऊन ये जरा. काय बघतोयस काय? हा ऍक्च्युली मला थँक्यू म्हणायचं होतं. म्हणजे मला वाटलं नव्हतं की मला वाटलं नव्हतं की तुम्ही माझं म्हणणं ऐकून प्रभासला कामावर बोलवाल म्हणून. बरं, दिवसभरात एकदा तरी प्रभासकडे पाहिलत का? नाही नाही, बॉस म्हणून नाही, प्रभासची लाडकी आत्तू म्हणून. दिवसभर काम करतोय प्रभास, फोन नाही, काही नाही. अहो त्याच्या जागेवरून उठला देखील नाही तो. मग हेच तर हवं होतं आपल्याला. प्रभासने कामात व्यस्त व्हावं जेणेकरून त्याच्या डोक्यात विणाचा विचारच येणार नाही, आणि तेच झालंय. त्यामुळे मला खरंच असं वाटतं की प्रभासला विणापासून दूर करायचं असेल ना, हा सगळ्यात योग्य पर्याय आहे. म्हणजे प्रभासला आपणच मदत करायला हवी ना. आफ्टर ऑल वी आर हिज फॅमिली. तुझं खरंच काही काम होतं की हे वायफाय बडबड करायला आला होतास? सॉरी, मला फक्त हे तुमच्या कानावर घालायचं होतं. म्हणजे प्रभासच्या लाडक्या तुझ्या हे लक्षात येईल की तिचा लाडका भाचा प्रभास बदलतोय चांगल्यासाठी. हे ऐकल्यानंतर प्रभासच्या लाडक्या त्याला किती छान वाटेल. सुखावशील तू. सॉरी, मी पर्सनल गोष्टी बोललो ऑफिसमध्ये, खरंच सॉरी. येतो.
इथे बसायचं, या ऑफिसमधले बाकीचे एम्प्लॉईज जसं काम करतात तसंच काम करायचं. मीरकडून चूक झाली होती, त्याला स्वतःला प्रूव्ह करावं लागलं. आणि तू जरी माझा भाचा असलास तरी तुलाही स्वतःला प्रूव्ह करावं लागेल. दादा, मी आज प्रभाशी जे काही वागतीये त्यासाठी माफ कर मला. मला मान्य आहे, मी तुला वचन दिलं होतं, शब्द दिला होता, त्याला कसलाच त्रास होऊ देणार नाही. पण दादा, आज त्याच्याशी असं वागताना मला खरंच खूप त्रास होतोय, खूप त्रास होतोय. पण दादा, माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. गरज नसती ना तर मी कधीच त्याच्याशी असं वागले नसते. पण मी जर आत्ता कठोर नाही झाले तर त्याच्या आयुष्याची वाताहत होईल. मी प्रेम केल्यामुळे मला जे काही भोगावं लागलंय ते मला प्रवासला भोगू द्यायचं नाहीये. सॉरी दादा, खरंच मला माफ कर. आय एम सॉरी. सॉरी. हॅलो, मला आज भेटायचं होतं तुला. भेटशील ना? खरं तर मी खूप एक्साइटेड आहे की. खड्ड्यात गेली तुझी एक्साइटमेंट. वीणा ऑफिस मध्ये येणार हे का नाही सांगितलंस मला? काय? वीणा ऑफिस मध्ये? वा, तुझ्याच घरात राहणारी तुझी बहीण घराबाहेर गेलीये, कुठे गेलीये, काय करते काहीच माहित नाही तुला? हा अरे उर्मी, तुझी ही जी एक्साइटमेंट आहे ना ती जरा बाजूला ठेव आणि बाकीच्या कामांपेक्षा महत्वाच्या कामांकडे जरा लक्ष दे. वीणा काय करते काय नाही हे मला सगळं कळलं पाहिजे. मी अरे यार, मी काय करू या वीणाचं आता? घरी जाऊन अपमान झाला तो पुरेसा नव्हता, बाईसाहेब ऑफिस मध्ये गेल्यात. प्रत्येक वेळी यार. मॅडम, आय एम सॉरी. मला खरंच माहित नव्हतं की प्रभास इथे आल्यानंतर त्याच्या मागोमाग ती वीणा सुद्धा इकडे येईल. उद्याच्या माझ्या सगळ्या मीटिंग्स आजवर शिफ्ट कर, हं? जितक्या होतील तितक्या. आणि उद्याचे जे काही कॉन्फरन्स कॉल्स असतील ते सगळे आज शिफ्ट कर. म्हणजे जितके शक्य होतील तितके शिफ्ट कर, कळलं? हो, पण काय असं अचानक काय झालं? मला 2 मिनिटं सुद्धा मोकळं राहायचं नाहीये.
मला माझा अख्खा दिवस आज पॅक हवाय, बिझी हवाय. मॅ कमी काय? मॅडम एक आठवलं, तुम्ही जेवून घेता का प्लीज? नाही काय आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे उद्याच्या सगळ्या मीटिंग्स मी आत्ता रिअरेंज केल्यात, पण त्या मीटिंग्स एकदा सुरू झाल्या ना की मग तुम्हाला जेवायला वेळ मिळणार नाही. आता ऑलरेडी जेवायची वेळ निघत चालली. तुम्ही आत्ता जेवून घेतलं तर बरं होईल. मी प्लेट्स लावायला सांगतो त्याला. ठीक, हां प्लीज. काय झालं, भाजी तिखट आहे का? मग डोळ्यात पाणी काय तुमच्या? वीणा, तू आत्तूचं मन जिंकण्यासाठी एवढे प्रयत्न करतेस, ते बघून ना मलाच त्रास होतोय अगं. आणि हे मला लपवता नाही आलं. मला कोणीतरी म्हणालं होतं माहितीये, तुझे हे अश्रू सुखाच्या क्षणांसाठी राखून ठेव. आठवतंय? ह्यापुढे आयुष्यात खूप सुखाचे क्षण येणार आहेत आपल्या. चल. जेवणासाठी कॅन्टीन आहे. इथे जेवलेलं मला आवडत नाही, समजावून सांग त्यांना. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. अंकलचा फोन आला होता, सगळे वाट बघतायत आपली. मग तुम्ही रिहर्सलला पुढे व्हा ना. मी एकटा नाही वीणा, बघ आपण एकत्रच जाऊया. आणि तसे तू इथे एकटी थांबलेलं मला नाही आवडणार. प्रभास भाऊ, असं काय करताय? आत्तूशी बोलल्याशिवाय मी कशी काय येऊ? अगं पण रिहर्सल ती महत्वाची नाहीये का? आहे. हे बघा प्रभास, मला मान्य आहे की आपली दोन्ही कामं तितकीच महत्वाची, पण आता मी इथे थांबणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही रिहर्सलला पुढे व्हा, मी आलेच ना. वीणा पण प्रभास प्लीज, तुम्हाला तुमच्या वीणावर विश्वास आहे ना? खूप, अगदी स्वतःपेक्षा जास्त. मग पुढे व्हा, मी आलेच. प्रभास, व्हा ना पुढे, खरंच. ठीक आहे, तू निघाल्यानंतर फोन कर मला. नाही नाही, मी नाही उचलणार फोन. सकाळी केवढा बोलला मला, आता नाही उचलणार मी फोन. का उचलू? फोन उचल ना. काहीतरी काम असेल, नाही तर उगाच करतो का फोन तो? नाही नाही. शपथ, कट केला. परत करेल ना हा फोन? नाही केला तर असंच बसावं लागेल मला.
हॅलो उर्मी. काय करतेस? मी तुला एक महत्वाची बातमी द्यायला फोन केलाय. आत्याने आज वीणाची वाट लावली. तिला काय झालंय आता? अशी विचित्र का वागतीये? अगं आत्याने आज वीणाला दिवसभर ताटकळत ठेवलं. प्रभासवरून काय वाटेल ते बोलले तिला. आय एम शुअर तिला खूप हर्ट झालं असणार. वीणा घरी आल्यानंतर काय होतंय मला सांगशील? नाही सांगणार. उर्मी, मी सकाळी तुझ्यावर वैतागलो, चिडलो. आय एम रिअली सॉरी. अगं पण मी तरी काय करू सांगतोच. इथे सगळ्या गोष्टी मलाच मॅनेज कराव्या लागतात. सगळ्यांच्या हालचालींवरती लक्ष ठेवावं लागतं आणि त्यांच्या हालचाली नाही कळल्या ना तर पुढचं प्लॅनिंगच करता येत. आणि हे सगळं एकट्याने करता करता थकून जातो ग मी उर्मी. पण खरं सांगू उर्मी, तुला भेटल्यापासून माझ्यावरचा भार खूप हलका झालाय. तू किती महत्वाची आहेस माझ्यासाठी तुला माहिती नाही. माझ्यासाठी खूप मोठा आधार आहेस तू. एवढं सगळं असताना असं का वागतोस मग माझ्याशी? त्यासाठीच तर तुला सॉरी म्हणालो ना मी. बस. मामा काय हे? माझ्या आठवणींची पेटी. मामा, ह्या किती छान दिसायच्या रे. आता दिसत नाही? अरे तसं नव्हतं म्हणायचं मला. म्हणजे तेव्हा जरा जास्त छान दिसायच्या. नुसतेच छान दिसायचे नाही तर सदा आनंदी असायची. खूप छान वागायची. कळतंय त्यांच्या या फोटोतलं हसू. हसू, तिच्या चेहऱ्यावरचं जे हसू गेलंय ना वीणा, त्याला पूर्णपणे मी जबाबदार आहे. खर तर तुझ्या आणि प्रभासच्या नात्यात जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला सुद्धा मी जबाबदार आहे. मामा अरे काय बोलतोयस तू? मामा ऐक ना, नको ना हा विषय. हा विषय निघाला की तुला त्रास होतो आणि मग तुला त्रास झाला की मलाही त्रास होतो. बरं मला सांग, तू मला काय इथे आणलंस? छान आहे ना शर्ट? आवडला? मस्त आहे. मला खात्री होती नक्कीच आवडेल. बरं हा ठेव तुझ्याकडे आणि जेव्हा केव्हा घालशील ना तेव्हा सेल्फी काढून पाठव. ओके? कशाला? हा? काय गरज होती याची? अरे ठेव रे ठेव. नाही खरंच म्हणजे एवढं कॉस्टली गिफ्ट घ्यायची काय गरज होती उर्मी? बरं आज काही माझा वाढदिवस नाहीये किंवा तसंच काही ओकेजन पण नाहीये, मग कशाला हे गिफ्ट वगैरे? का मग तसं काही ओकेजन हवं का प्रत्येक वेळी? सहज प्रेमानं नाही देऊ शकत का? प्रेमानं दिलेल्या गोष्टींची किंमत नसते तुला? नाहीये तुझा वाढदिवस, ठीक आहे. मग काय आता तुझा वाढदिवस येईपर्यंत हा शर्ट माझ्याकडे ठेवायचा आणि मग तुला द्यायचा? काही अर्थ आहे का याला? प्रेमानं आणला होता ना मी तुझ्यासाठी. ठीक आहे, नको तुला दे. मला वाटलं
प्रेमाने दिलंय तर घेशील ठेवशील. समोरच्या माणसाच्या प्रेमाची किंमत असते, भावनांची किंमत असते कोणाकोणाला. पण मीच वेडी आहे असा विचार करायला. नेक्स्ट टाइम पासून ना असा विचारच करणार नाही मी. लक्षात ठेवेन सगळं. तुला ना गिफ्टच आणणार नाही नेक्स्ट टाइम पासून. किंवा आणायचं जरी असेल ना तरी तुला फोन करून विचारेन कोणतं हवंय गिफ्ट, काय हवंय तुला, तुझं बर्थडे आहे का, काही ओकेजन आहे का, तरच आणेन. ठीक आहे, बाय. 1 मिनिट. किती रागवतेस तू? तू एवढं प्रेमाने गिफ्ट आणलंयस माझ्यासाठी आणि ते मी माझ्याकडे घेणार नाही, ठेवणार नाही, असं होईल का? दे दे दे. मी किती छान आहे हा शर्ट. वा. मला माहित होतं आहे तुला माझ्या प्रेमाची कदर. बरं, घालशील तेव्हा नक्की सेल्फी काढून पाठव. मला बघायचंय माझं प्रेम कसं दिसतं. बाय द वे, वीणा काल घरी आल्यावर काय म्हणाली? आता तिचं काय आपल्यामध्ये? नाही, आपल्यामध्ये नाही, पण हा सुद्धा आपल्या प्लॅनचा एक भाग आहे ना. सांग ना, काय म्हणाली वीणा? आली तेव्हा अपसेटच होती, पण मला नाही वाटत ती मागे हटेल. जिद्दी आहे. आणि आत्या खूप कठोर आहे. ती सुद्धा तिचा निर्णय बदलेल असं मला वाटत नाही. मला भेटायचंय तुझ्या आत्याला. काय? हा, भेटवेन कधीतरी. कधीतरी नाही, आत्ता. इतकं करूच शकतोस ना तू माझ्यासाठी? शर्टाची शपथ आहे तुला. शर्टाची शपथ देतेस तू मला? प्रश्न शपथेचा नाहीये. आत्या नाही ऑफिसमध्ये, घरी गेली. उर्मी, तू काय करतेस इथे? का? या आधी सुद्धा आले मी इकडे, मग आज एवढा शॉक का? तेव्हा वीणाचा पाय बरा नव्हता म्हणून तू यायचीस. आता सगळं ओके. ठीक आहे, तुम्हाला नाही आवडलंय मी इकडे आले तर मी निघते. बाय. उर्मी थांब. उगाच डोक्यात राग नको घालून घेऊस. मला फक्त एवढंच विचारायचं होतं की इथे कशासाठी आलीस? मी इकडे फक्त एवढंच सांगायला आले की आज मी सदावर्तेंच्या घरी गेले होते, शैलजा सदावर्तेंना भेटायला. काय? तू तू माझ्या घरी गेली होतीस? एक मिनिट. तुझं आणि वीणाचं लग्न व्हावं नाही व्हावं ह्यासाठी नव्हते गेले. काय ना, मला अनेक महत्वाची कामं. मी माझ्यासाठी गेले होते. म्हणजे यांच्या घरी म्युझिक चालत नाही, आणि तसं असून सुद्धा प्रभासची आत्या त्याला पाठिंबा देते. आणि त्याच्याच जीवावर तो एवढा मोठा झालाय. नाही काय, एवढा मोठा बँड फॉर्म केला, एवढं सगळं केलं, तर मला असं वाटलं की त्यांनी माझ्या स्वप्नांना सुद्धा पाठिंबा दिला तर मी कुठच्या कुठे जाईल, नाही का? काय? तू हे सगळं बोललीस माझ्या आत्तूशी? हो, बोललेही, आणि त्यांनी माझं ऐकूनही घेतलं शांतपणे. आमच्या लाडक्या सुनबाई एवढ्या रागावल्यात का? लाडकं बिडकं फक्त म्हणायला. खर तर तुमचं प्रेमच नाहीये माझ्यावर. तुम्हा कोणाचंच प्रेम नाहीये माझ्यावर. अरे अगं वहिनी, असं काय म्हणतीयस? आमचं सगळ्यांचं प्रेम आहे तुझ्यावर. हा, हो, काय म्हणतोयस? आणि बायको आहे ना तुझी, रुसलीये ती, तिचा मूड गेलाय. मनव तिला. आपण फिरायला जाऊया? वहिनी, आपण मूवी बघायची का कुठली तरी? तुला हवी ती बघू. एक मिनिट.
मला माहितीये उर्मीला काय हवंय ते. उर्मी, आज आपण मस्तपैकी एक गाडी घेऊयात. तू त्या दिवशी म्हणाली होतीस ना, ती गाडी घेऊयात. एक नंबरचा युसलेस असतो. मी मग जरा बायकोला म्हणवता येत नाही तुला. अगं आत्या, थांब आता. उर्मी, आपण एक काम करूया. मी तुला अलिबागचा फार्म हाऊस देते. हा, मग तो खुश जाईल तुझा राग. उर्मी, काय झालंय तुला? काय हवंय सांग. सांगू? सांग. सासूबाईंनी वीणाला ज्या पाटल्या दिल्यात त्या हव्यात मला. तू तू वीणा वहिनीला पाटल्या दिल्यास? अगं, जो दागिना उर्मी वहिनीचा आहे तू वीणा वहिनीला कसा काय दिलास? उर्मीपेक्षा ती मोठी आहे म्हणून द्याव्या लागल्या मला. पण सून म्हणून तर मी मोठी आहे ना, म्हणजे त्या मलाच मिळायला हव्या. त्या पाटल्या मला हव्या. वर माफी. एक मिनिट हं. तुमच्या दागिन्यांचा मला काय माहित नाही, पण वीणा तुझ्याकडे माफी का मागेल? तिने माझ्या मनाचा विचार न करता माझा दागिना घेतला, ज्याच्यावर तिचा काही एक हक्क नाही. असं काही होणार नाहीये प्रभास, वीणा. हे घे. घाल. उर्मी एक नंबरची बेभरोशाची आहे. ती काहीतरी घोळ घालणार आणि तुला गोत्यात आणणार. आणि मीर, मी काय बोलतोय ते कळतंय का तुला? कळतंय. वळत नाहीये. वळलं बघा. काय आहे? हे बघ मीर, त्या उर्मीला नादी लावणं पहिलं बंद कर. तू पैसे देऊन तिच्याकडनं काम करून घेतोयस ना, ते ठीक आहे. पण जर का ती तुझ्या प्रेमात पडली आणि नंतर गळ्यात पडली ना, तर निस्तरणं अवघड होईल. रिलॅक्स. तुम्ही ना फार टेन्शन घेता बाबा. कळत नाही तुम्हाला. काम झाल्यानंतर कोणाला आणि कसं बाजूला करायचं हे मला चांगलंच माहितीये. ते तन्वीचं बघितलं ना काय झालं. मी जे काही वागतोय ना, त्यामुळे त्या उर्मीला फार मजा येते. आणि तिला असं थोडस झुलवलं ना, तर ती माझ्या तालावर नाचते. मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट करायला तयार होते. बस मला हेच हवंय, अजून काय. ठीक, पण सांभाळू. उगाच होत्याचं नव्हतं व्हायला नको. कोण? गेम ऑन. नमस्कार. अरे नमस्कार नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार नमस्कार. मॅडम. नमस्कार. आमच्या आश्रमामध्ये तुमचं भरपूर स्वागत. अहो, तुमच्यासारखी एवढी मोठी हस्ती इथे आली हे बघून आम्हाला खूप छान वाटलं. इतका वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या इथे आलात त्याबद्दल आम्ही तुमचे खरंच आभारी आहोत. अहो, तुम्ही कशाला आभार मानताय? उलट मलाच खूप बरं वाटतंय. तुम्ही इतक्या आपुलकीने मला आमंत्रण दिलं त्याबद्दल. तुमची सगळी व्यवस्था ही कुठे गेली ग? थांब, येईलच. मी इथे. ती बघ आलीच.